सपोज तुम्ही रेस्टॉरंट मध्ये गेलाय आणि वेटरला ऑर्डर दिले की 10 सेंटीमीटरचा पिझ्झा मला पाहिजे, आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत तुमच्या मित्रासोबत वगैरे गेलाय, 2 जण आहात. वेटरने सांगितलं की सर 10 सेंटीमीटरचा तर पिझ्झा नाहीये, पण तुम्हाला आम्ही 2 पिझ्झा देतो, 5 सेंटीमीटरचा एक असेल. तुम्ही ती ऑफर ऍक्सेप्ट कराल की नाही करणार? तुम्ही 10 सेंटीमीटरचा ऑर्डर केला होता, पण त्याने सांगितलं की 10 सेंटीमीटरचा जो बेस असतो तो बेस आमच्याकडे संपलाय, आमच्याकडे 5 सेंटीमीटरचा बेस आहे, तर तुम्हाला 2 देतो ना, तर पिझ्झा किंमत तीच द्या. 10 सेंटीमीटरच्या पिझ्झाची जी किंमत आहे ना, तीच तुम्ही मला याच्यासाठी द्या. तर तुम्ही ऑफर ऍक्सेप्ट कराल की नाही? किंवा ते 2 पिझ्झा कसे 2 जण आहात, एकात खाण्यापेक्षा 2 प्लेट वेगवेगळी येतील, खाल की नाही खाणार? हा, 2 वेगवेगळे येतात, ठीक आहे ना. आता याचे कॅल्क्युलेशन बघूयात. आपल्याला एरिया, सरफेस एरिया माहिती असणं का गरजेचं आहे? सर्क्युलर पिझ्झा आहे, सर्क्युलर पिझ्झा म्हणजे सर्कल कन्सिडर करू आपण याला. हा, सर्कलचा एरिया काय असतो जनरली? म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. बरोबर. हा जो पिझ्झा आहे, या पिझ्झाचा रेडियस किती आहे? हा मोठा पिझ्झा आहे ना, याचा किती ऑर्डर करतो आपण? 10 सेंटीमीटर रेडियस असलेला पिझ्झा होता. पण वेटरने काय ऑफर केलंय आपल्याला? 2 पिझ्झा आपल्याला त्यांनी सांगितलेत की 2 देतो मी, आणि प्रत्येकाचा रेडियस किती असेल? 5 सेंटीमीटर असेल. बरोबर. आता इथं एरिया जो काढतो मी या मोठ्या पिझ्झासाठी, आर रेडियस किती आहे? 10 स्क्वेअर पाय म्हणजे 100 पाय, ह्याचा एरिया येईल म्हणजे 3.14 ने तुम्ही मल्टिप्लाय कराल तेव्हा ह्याचा एरिया काहीतरी येईल. बरोबर. आता हे 2 पिझ्झा त्यांनी आपल्याला ऑफर केलेत, एका पिझ्झाचा एरिया किती येईल? हा पाय आर स्क्वेअर, याच्यासाठी पण फॉर्म्युला ना. बरोबर, याचा एरिया काढतोय, तर आर किती आहे आपला? 5 आहे, 5 स्क्वेअर पाय म्हणजे 25 पाय. असे 2 पिझ्झाच आहेत ना, म्हणजे 25 पाय 25 पाय. ह्या दोन्ही पिझ्झाचा मिळून जो एरिया येईल ना टोटल, तो येईल 50 पाय. आता मला सांगा, तुम्ही 2 पिझ्झाच घेणार का 1 पिझ्झा घेणार? तुम्ही जी ऑर्डर जी तो म्हणत होता ना, तुम्हाला 2 पिझ्झा देतो मी 5-5 सेंटीमीटरचे, पण सरफेस एरिया जर बघितला तर या 2 पिझ्झाचा सरफेस एरिया जो आहे तो या सरफेस एरियाच्या हाफच आहे. ऑफर मॅच करायला वेटरने तुम्हाला या 5 सेंटीमीटर रेडियस पिझ्झा जो आहे ते 4 पिझ्झा दिले पाहिजे, है की नाही? जर त्याने 4 पिझ्झा दिले तरच ते मॅच होईल, अदरवाईज होणार नाही. आपण खुश झालो होतो 2 पिझ्झा मिळणारच म्हणून. त्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे सरफेस एरिया, व्हॉल्यूम, पेरिमीटर, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला एंट्रन्स मध्ये पुढे शिकायच्या. आणि एंट्रन्स म्हणूनच नाही, रिअल लाईफ मध्ये असे सिच्युएशन बऱ्याच येतात. आपण मेनू कार्ड बघतो आणि मेनू कार्ड वरती लिहिलेलं असतं की या सेंटीमीटरचा पिझ्झा एवढ्या रुपयाला आहे, आणि 6 सेंट, आता जरी इथे 6 सेंटीमीटरचे जरी 2 देतो म्हणलं असतं ना, तरी आपण डिनाय केलं असतं. कारण 6 साईज 36, 36, 36, 72 पाय आन्सर आलं असतं. बरोबर ना? 72 परत लेस आहे ना, त्यांनी अजून दुसरं कुठलं तरी अजून एखादी 5 दिलं पाहिजे त्यांनी, तरी मॅच होणार नाही. तर आपल्याला हे सगळं मॅथ्स आहे, आणि हे सगळं आपल्याला रिअल लाईफ मध्ये कुठेतरी युटिलाइज करता येतं, एंट्रन्स पुरतं म्हणूनच नाही. आलं लक्षात? त्यासाठी आपण पुढे जो टॉपिक चालू करणार आहोत तो आहे मेन्शुरेशन, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एरियाज, पेरिमीटर्स, या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, आणि एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे?